यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या वतीनं आमचे नेते आदरणीय सुरेश बाबांचा अर्ज दाखल करण्यासाठी आज सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र जमलेलो आहोत। सुरेश बाबांबरोबर जे निवडक सहकारी त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये केलेलं आहे। काही अनुभवी लोक, काही नवीन लोक अशा सगळ्या लोकांचा अर्ज भरण्यात आलेला आहे। मागच्या निवडणुकीच्या निमित्तानं शेतकरी सभासदांनी जयवंतराव भोसले सहकार पॅनलला खूप मोठं घवघवीत यश दिलं होतं आणि या निवडणुकीत त्याच्यापेक्षा मोठं यश संपादन करून घेण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य सभासदांच्या जोरावर कौल मागत आहोत। मला खात्री वाटते की ज्या पद्धतीचं कामकाज मागच्या 5 वर्षामध्ये संचालक मंडळाने केलेलं आहे त्या कामकाजाच्या जोरावर, पारदर्शक कामावर आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये उच्चांकी दर देणारा, वेळेत ऊस नेणारा, जास्तीत जास्त ऊसाचं गायब करणारा अशी एक नवीन ओळख कृष्णा सहकारी साखर कारखान्याची जी निर्माण झालेली आहे त्या ओळखीमुळे आज एक खरं वेगळं वातावरण कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळते। आपण जर का बघितलं तर ह्या पॅनलकडे खूप मोठी गर्दी निवडणुकीमध्ये उभं राहण्याच्या दृष्टीनं आहे। लोकांना खात्री आहे की हे पॅनल खूप मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार आहे आणि त्यामुळे खूप मोठी गर्दी जरी असली तरी सुद्धा त्याच्यामधनं 21च लोकांना आपल्याला संधी देता येणार आहे आणि त्यामुळे लोकांची आम्ही समजूत काढलेली आहे की ज्याला संधी मिळेल त्यांनी निश्चित निवडणुकीला सामोरे जायचंय। ज्याला संधी मिळणार नाही त्यांनी सुद्धा निराश व्हायचं नाही। इतर संस्थांमध्ये कुठेतरी जयवंतराव भोसले सहकार पॅनलसाठी जे जे योगदान देतील त्या लोकांना कुठेतरी संधी देण्यात येईल आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। मला खात्री वाटते की महाराष्ट्रामध्ये उच्चांकी मतानं सहकारामध्ये निवडणूक जयवंतराव भोसले सहकार पॅनल जिंकेल अशा पद्धतीचं चित्र निर्माण होणार।